अरे मी लोक्या बोलत आहे. आपल्या पाठीमागचा रोड पाहिला का? ह्या वय अंजी ते पिंपळगाव. अहो का सांगू तुम्हाला, असा रोड सुपर आहे म्हणलं आणि ह्या रोडचे फायदे पाहून घ्या तुम्हाला किती काय ते सांगतो. अरे बापा बापा, कशी बाई डिलिव्हरी काय म्हणते, प्रेग्नेंट असली ना तर तिले सिझरिंग करायचं काम पडलं ना, सिझरिंग करायचं कामच नाही म्हणलं. या रस्त्याने का गाडी टाकली ना तर डायरेक्ट नॉर्मल. अरे रस्त्यानं दवाखान्यात पण जायचं काम नाही, मग एवढा खर्च वाचते म्हणलं. अरे कसं आहे, माणसाला अर्जंट काम असेल ना, त्याला वर्ध्याले नागपूरला इकडे रायगावले जायचं असेल ना, त्याला तिथपर्यंत जायचं कामच नाही. तर जागेवरूनच वापस येते, त्याला अर्ध्यातूनच वापस येते. कारण की त्याला त्याची ट्रेनही नाही भेटत, नाही त्याची गाडी नाही भेटत. एवढा फायदा आहे म्हणलं. कसं आहे, माणूस सफेद कुर्ता घालून जात असेल ना अर्जंट कामासाठी किंवा चांगल्या सोयरी किंवा चांगल्या प्रोफेशनल कामासाठी, त्याला पाहायचं कामच नाही. त्याला त्या ऑफिसमध्ये घेतच नाही, कारण की पुरा बगल्याचा कायास होऊन जाते, काव्यास होऊन जाते. एवढे फायदे आहे म्हणलं या रोडचे. अरे तर मला काही समजूनच नाही राहिलं बा, ह्या इकडले लोक का झोपीत आहे का बा? एवढाले रोड खराब होऊन राहिले तरी लक्ष नाही देऊन राहिले. हे मरणे की निशाणे याच्या मग आम्ही काय म्हणजे टोन बुचक्यानं टोन फुटीच काम दिसून राहिलं. बाई आम्ही ह्या रस्त्यानं अशी गाडी चालली साईडनं आणि एखादी का त्याच्या बाजूनं गाडी चालली नाही, गोटा असा 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 काम म्हणजे उडणं नाही, तोंडकाळ धरून बसन नाही, लेखाचा रक्त थांबवी होईन का अशी पाय आहे म्हणलं बा ह्या रोडची. तर तुम्ही पाहा या रोडचं कसं काही बरं वाईट असेल तर. मला तर असं वाटून राहिलं, या 10 वर्ष झाले मला अशा नसा दिसून राहिला. आणि याच्यापेक्षा डेंजर टोंग टोंग गड्डे आहे इथं, पाना इकडं बरसातीत नाही लेखाचा तोंडबुचक्या पडणार का हो इथं, पाणी समजून असलं त्याला काय माहित रे, किती टोंगळ भर आहे का हितभर आहे का 2 हिता पाणी आहे. अरे बाय कसे रे बाय, काही समजून नाही राहिलं बा. ह्या रोडचा दिवस निघन का? हे लोक मेल्यावर निघन का रोडचा दिवस? अरे बापा बापा, कसं काही काही समजून जाऊ द्या भाडी, ते काही खरं नाही, सांगून काही खरं नाही.